हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ वगैरे केली, कारण की आज आहे चतुर्थी. म्हटलं फटाफट आवरून घेऊया. आणि ईशानचा टिफिन बनवायचा होता म्हणून बटाटे उकडत घातले होते. आज टिफिनमध्ये साबुदाणा वडे किंवा फ्राईज वगैरे असं काहीतरी बनवायचं होतं, तर त्याचीच इकडे तयारी चालू होती. ईशूला स्कूलला सोडवलं, त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. चला म्हटलं संकष्टी चतुर्थी आहे तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर ना आता मला घरातली कामं वगैरे आवरायची आहे. आणि रियान अजून घरीच आहे. काल त्याच्या मॅम बोलल्या की अजून म्हणजे आजचा दिवस तर त्याचं स्कूल असतं, उद्या परवा सॅटर्डे संडे म्हणजे सुट्टीच असते, तर असू द्या म्हणे आजचा दिवस घरीच राहू द्या, त्याला आराम करू द्या. आणि मंडेपासून मग एक्झाम पण स्टार्ट होती ओरल, आणि मग तो मंडेपासून जाणार आहे स्कूलला. आता त्याचं फोटोशूट करायचं आहे, बड्डे आला आहे. चला म्हटलं थोडासा वेळ काढून मी बाहेर जाणार आहे त्याला घेऊन फोटोशूटसाठी. तर छान असे फोटोज वगैरे काढते. आणि आता त्याचं नाश्ता वगैरे चालू आहे, तोपर्यंत म्हटलं जेवढी माझी कामं होतील ना ती फटाफट मी आवरून घेते. डेलीची जी काय आहे तर तीच कामं मला करायची आहेत. आणि जसं मी खाली जाईल तसं तुम्हाला दाखवेलच फोटोशूटसाठी गेले तर. आणि तोपर्यंत आता मी पटापट माझी कामं आवरून घेते. थोडंसं मी आवरून घेतलं, रिवला आंघोळ वगैरे घातली आणि आता मी स्वतःच आवरते, साडी वगैरे घालून घेते आणि नंतर ना तुम्हाला फायनल लुक सुद्धा दाखवते. रियान आहे बाथरूममध्ये. बघू रिव कुठे आहे? बकेट. झाला का रिव? झालं तुझं? रिव तुला फोटो काढायचे का नाही सांग, मी चालले नाही तर बाबा मला काही. आजची माझे म्हणजे रेडी वगैरे होऊन गेले एवढं फोटोशूटसाठी वगैरे, पण काहीच रिव्हने फोटो काढू दिले नाही. पूर्ण मेहनत आहे ना माझी अशी व्यर्थ गेली असं वाटतंय. काही शूट वगैरे तर काही छान झालं नाही. 1-2 त्याच्या क्लिक केले असतील मी फक्त, पण जे व्हिडिओ वगैरे काढायचे होते ते त्याने काहीच करू दिले नाही. काही मस्ती नाही, काही नाही. व्यवस्थित त्याचं आपलं त्याच्या फ्रेंडसोबत खेळणं सुरू होतं, म्हणून म्हटलं चला आता आजचा तर दिवस गेलेलाच आहे, फोटोशूट काही झालं नाही त्याचं म्हणावं असं. मग परत एकदा आता घरी आले, त्याला भूक लागली म्हणून खिचडी बनवते. माझं तर रेडी होऊन जाणं काही व्यर्थच, म्हणजे काहीच अर्थ नाही राहिला, कारण की त्याने काही सपोर्ट नाही केला. वाटलं होतं छान मी शूट वगैरे करेल, पण नाही जमलं ते. चला आता. रिवला खूप जास्त भूक लागली होती म्हणून फटाफट आहे ना मी इथं खिचडी बनवायला घेतली, जेणेकरून तोही खाईल आणि मलाही होईल या उद्देशाने. कारण की त्याचं असं झालं की मम्मा मला खूप भूक लागली, आणि त्याला आहे ना त्याचा फ्रेंड होता खाली खेळायला, म्हणून त्याने काय फोटोज वगैरे काढून दिले नाही. त्यांना कसं मुलांना खेळायला कोणी असलं म्हणजे खेळायलाच पाहिजे असतं. मग त्याच्यासोबत भांडणं करत खेळत असं तसं त्यांचे मस्ती चालूच होती. चला म्हटलं आज नाही काढू दिले तर हरकत नाही, नंतर कधी परत वेळ असेल तेव्हा आपण त्याला घेऊन जाईल मी. तर या दृष्टीने जास्त काही लांब नाही, खाली गार्डनमध्ये जायचं असतं. खरं तर खूप छान असं हिरवळ वगैरे आहे, छान मस्त फोटोज वगैरे येतात, म्हणूनच मी त्याला घेऊन गेली होती. पण त्याने काय तेवढा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे परत एकदा घरी आले आणि आता त्याचं असं होतं की मम्मा खूप जास्त भूक लागली आणि मला खिचडी पाहिजे, म्हणून मग मी लगेचच खिचडी बनवायला घेतली होती. आताच आहे ना खिचडी वगैरे खाऊन झाली. चला म्हटलं फटाफट आहे ना आता माझी जी कामं आहे, जसं की मी घर क्लीन करायला काढले ना, एक एक कोपरा, एक एक म्हणजे कपाट म्हणा किंवा बेड म्हणा, ह्या गोष्टी मी एक एक दिवस आता क्लीन करते. लवकरच रिवचा बड्डे येईल, घरी जायचे दिवस येतील, म्हणून म्हटलं चला फटाफट आहे ना आपण आवरून घेऊया. आणि त्यासाठीच पटापट आवरून घेते. आता घरातलं थोडंफार काही कामं माझी बाकी आहे किचनचे वगैरे, आता जे खिचडी वगैरे बनवून झाले तर तर ते बनवून घेते. आणि मग त्यानंतर ना मग माझा काहीतरी एखादा तरी कोणा मी आता क्लीन करायला काढते. आणि हा माझा रिवू, त्याने बिलकुलही फोटोज वगैरे काढून दिलेले नाही आहे, हे ना बाबडी? का नाही काढून दिले? आईस्क्रीम पाहिजे होती म्हणून. पण आता याला जर आईस्क्रीम दिली तर बड्डे करायचा नाही असं आमचं ठरलेलं आहे, म्हणून रिवू आईस्क्रीम खाणार नाही, हे ना रिवू? हे सोनू आईस्क्रीम पाहिजे ना, तर मग बड्डे कॅन्सल करणार आहे. आता बड्डेचे जे बलून वगैरे मागवले मी ते सुद्धा कॅन्सल करून टाकते आणि रिवूला आईस्क्रीम देते. चालेल ना बबडी?
नाही चालणार. मग आता आहे ना आम्ही बर्थडे करणार आहे छान छान, आणि बर्थडे एकदम मस्त असणार आहे, सरप्राईज असणार आहे, तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आम्ही हे. म्हणून रात्री बनाना आणायला सांगितलेला ना मला. व्यवस्थित का रात्री ना मी बनाना घेऊन आले, कारण की रिवला खूप जास्त आवडतं. तसं नाही करायचं, व्यवस्थित खायचं, प्रॉपर खा, गुड बॉय सारखं खा. सगळे बघतात रिव, मग तुला छान नाही वाटत ते. हे सगळं मी आता घर वगैरे छान असं आवरून घेतलंय, आणि आता माझं जे एक्स्ट्राचं काम होतं, जे की मी रोज एक 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 पार्ट करते घरातला, तोच करायला घेते. रिवचा लाड प्यार झाला असला तर मला जाऊ दे ना रिव. माझं नाही झालं बाबू काम, अजून थोडं राहिले. बड्डे आहे ना, मग छान घर क्लीन करायचंय, गावाला जायचं ना आपल्याला. डॅडा सोडून ना आपल्याला, एक्झाम झाल्या, दादूची एक्झाम झाल्या. ओके मी तिकडे नाही जाईन. का ग बाई? तुझ्या गावाला. कोणत्या गावाला? आजीच्या घरी. आजी. नानी. नानी. नानीकडे जायचं का आजीकडे जायचं, धनु मामाकडे जायचं? नानीकडे जायचं. किती लखलेले रे. आजीकडे नाही जायचं आपल्याला. नाही नानीकडे चोका पण असतं कानाला. आपला तर तिकडे झोका नाहीये. कुठं झोका नाही? आजीच्या इकडे झोका नाही, मोठा झोका बांधलाय. हा, तुला तो झोका आठवला काय? आधीचा झोका का? मला ते पाहिजे होता. कोणता? ते आधीचा मोठा. आधीचा झोका का? ओके ना, मग ठीक आहे ना, मी आजीला सांगाल ना मोठा झोका बांध आजी, मग आपण आजीकडे जाऊ ना राहायला. आजीकडे जायचं का नानीकडं? नानी. घरातली बऱ्यापैकी माझी ना सगळी कामं झाली. आता रिवला दिलाय, म्हणजे बनानाच तो खातोय. त्याला खरं तर खिचडी वगैरे खायची होती, पण ती त्याने स्किप केली. आता तो बनाना खातोय. तोपर्यंत आता कोणता पार्ट काढू, म्हणजे कपड्यांचीच मला क्लिनिंग करायचं आहे. कोणता तरी माझा नाही तर रिवचा वगैरे, ईशानचा एखादा कबड, म्हणजे तो छान असा रिअरेंज करायचा आहे. हे कपडे ना कालचे मी धुतलेले काढून ठेवले, आता ते सुद्धा व्यवस्थित ठेवून द्यायचे फोल्ड करून. पण आता जो कप्पा मी छान असा क्लीन करीन ना, तो बघते कोणता करायचा, ठरवते, आणि लगेचच मग परत तुमच्याशी बोलते, तुम्हाला दाखवते तसं. आत्ता माझं आहे ना छान असं किचनमध्ये वगैरे पण आवरून झालं आहे, मस्त तुम्हाला दिसत असेल. तर लाईट बंद करून घेते, कारण की ऑलरेडी ना ही जी लाईट मी इथं लावून घेतली ना, त्यातले एक जी लाईट माळ होती ती खराब झाली. अशीच कंटिन्युअस मी चालू ठेवायची, म्हणजे कंटिन्यू नव्हती, जेव्हा काम करायची किचनमध्ये तेव्हा ठेवायची, आणि ती खराब झाली आहे. मग आता हिची तर थोडीशी जास्तच काळजी घेते. छान असं आवरून झाल्यामुळं पटापट माझ्या पुढचं कामाचंच घेते मी. ईशानला घ्यायला जायला आहे ना मला अजून 1 तास आहे, म्हणून म्हटलं की रिऊ आणि ईशानचा दोघांचा रिशूला घ्यायला जायला मला अजून 1 तास आहे, म्हणून म्हटलं चला ईशान आणि रियान दोघांचेही कप्पे जर म्हणजे कपड्यांचे जर आवरून झाले तर चांगलीच गोष्ट आहे. पण जेवढं होईल ना तेवढं तर मी पॉसिबल होईल तेवढं करूनच घेते, कारण की याच्यात खूप जास्त वेळ घातला ना मग मला बाकीची सुद्धा कामं करायची, जी की फटाफट लवकर हे झालं म्हणजे मग मला ती करता येईल. भरपूर काही गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत गावाला जाण्या अगोदर, तर तेच करायचं आहे. पाहूयात आत्ता माझं काय होतं आहे. आणि दुपारचे वाजलेले आहेत 2. तुम्हाला दाखवते असं काहीसं वातावरण आहे, पण ही ग्रीनरी मला खूप जास्त आवडते. माझ्या विंडोतला हा व्ह्यू भारी वाटतो बघायला. तर तुम्ही पाहू शकता हे ईशानचे कपडे ना मी असेच व्यवस्थित नाही ठेवलेले, हे सगळे व्यवस्थित ठेवते. जे कपडे नको आहेत ना छोटे झाले ते सुद्धा काढून घेते आणि छान असे ना हे अरेंज करते कपड्यांचा कप्पा. पाहूयात कसं होतं. आणि काल हे जे काय ना थोडं व्यवस्थित असं आवरून घेतलं आहे. हे जे 2 बॉक्स आहे ना ते असेच एम्प्टी, त्याच्यात काही नाही आहे, फक्त ते ठेवून दिलेत, पण बाकी एकदम व्यवस्थित असं मांडून ठेवलं आहे कुठं काय पाहिजे कसं. आणि आता ही सकाळी ही ज्वेलरी काढली होती म्हणून ही इथं पडली आहे, बाकी सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. तर आता हा कप्पा आवरून घेते आणि मग बोलते. वगैरे ठेवलेले आहे इकडं. ईशानच्या जीन्स आहे ज्या की त्याला येत नाहीत वगैरे, छोट्या झाल्यात त्या. हे लॉंग स्लीवचे टी शर्ट आहे, हे जुने कपडे आहेत म्हणजे स्कूलचे, ते पण आता आहे ना त्याचे शॉर्ट होत आहेत म्हणून मी तिथे पाठीमागे ठेवून दिलेत हे सगळे कपडे. आणि त्यानंतर आता
पुढे जे आहे ना ते रेग्युलर यूजचे वगैरे ठेवून देते. त्याचा जे जास्त यूज नाही खरं तर ते मला आता काढायचे होते, पण लगेचच काढून कुठं ठेवणार, मग गावाला जाताना भरून घेऊन जाईल. पण कालचा हा माझा खालचा मी रिअरेंज केलेला कप्पा आणि आज हा वरचा केलाय. इथं सगळे ना इशूचेच कपडे आहेत. हे पाठीमागचे ना बऱ्यापैकी त्यातले ना ईशानला येत पण नाही, शॉर्ट झालेत, जे की चांगले आहेत. मग काही ना असे की रियांसाठी मी काढून ठेवल, सिलेक्ट करेल आणि गावाला जाताना बऱ्यापैकी घेऊन जाणार आहे, कारण की भरपूर शॉर्ट्स झालेले आहेत त्यातले कपडे म्हणून. हां 2 मिनिट हां, ओके हां. तर मी असं आहे ना हे 2 कप्पे छान असे रिअरेंज केले. कालच हा जो ज्वेलरीचा होता ना तो मस्त केलेला, तो तुम्हाला तसं दाखवलाय काल. आणि आत्ता हा वरचा केला. याच्यातले ना बरेचसे कपडे जे आहेत ना इशूचे, तर ते ना त्याला शॉर्ट होत आहेत. तर काही चांगले टी शर्ट वगैरे सुद्धा आहे त्यामध्ये, तर गावाला जाताना मी घेऊन जाईल. आणि हा जो पूजा थाली मी मागवली होती ना तर ती इथं ठेवली आहे. कालच रियांचं एवढं खेळणं चालू होतं ना, त्यातलं तांब्याच घे वाटीच घे त्याचं खेळणं सुरू होतं, म्हणून म्हटलं चला याच्यामध्ये कालच ठेवून दिलं होतं. फक्त त्याला जागा पाहत होते मी की कुठे बसून जातोय, तर इथं मस्त बसून दिलेला आहे. तिथं तो ठेवला आहे. आता ही बॅग आहे ना याच्यात पण आहे यांचे ना ट्रॅडिशनल वेअर जे कपडे आहेत तर ते ठेवलेत. तर हे अशा पद्धतीने मी इथं मस्त रिअरेंज करून ठेवले. चला तर मग अजून वेळ आहे माझ्याकडं, बघते रिव्हचा जेवढा सेट होईल ना तर तेवढं त्याचं सेट करून घेते आणि नंतर ना मग जायचंच आहे ईशानला घ्यायला. चला तर मग ईशान ट्युशनला गेलेला आहे आणि आता हा मी काय पसारा आणलाय, म्हणजे पसारा नाही म्हणता येणार याला, गाड्यांचा आवाज पण खूप येतोय कारण की लगेचच बाहेर आहे ना रोड आहे म्हणून. तर हा जो बुक्स वगैरे घेऊन आले होते ना, तर रिव्हचे बुक्स घेऊन आले. मंडेपासून त्याची एक्झाम आहे आणि रिव्ह काय अजून जात नव्हता म्हणून. तर मॅमने त्याचे बुक्स दिलेले आहे सगळे. आता हेच आहे ना मी व्यवस्थित ठेवून देते आणि परत थोडाफार जो काही इशूचा टिफिन वगैरे आहे तर तो सुद्धा मला क्लीन करून घ्यायचा आहे, ते सगळं करून घेते. आणि रिव्हला आहे ना हा जो बलून आहे ना तो दिलाय त्याच्या मॅमने, आणि आता तो फक्त त्याच्यात पाणीच घालत होता तिकडे, पण मला पाहिलं आणि बाहेर पळून आलाय. पण हे तोंडात घालणं पण चांगलं नाही, त्याला 2दा-4दा सांगून झालंय पण त्याला ऐकायला येत नाही. आता तो परत एकदा पाणी टाक. कुठं टाकायचं पाणी? ओके पाणी टाक, पण मग तोंडात घालू नको, ओके. पण तो वॉटर बलून सारखा फुगणार नाही हा रेहू. बघ तुला कसं वाटतंय, कर. हो पडशील. तर आता रियांत गेलाय बाथरूममध्ये खेळायला, त्याची तर ही कायमची मस्ती चालूच असते. आता मी माझी जी काही कामं आहेत ना ती करून घेते. चलो ना मी ह्या छोट्याशा कुठं हां ह्या छोट्याशा डब्यामध्ये ना कड दिलं होतं, ते तर त्याने काही खाल्लं नाही आणि त्याची अवस्था अशी काहीशी झाली. आता हे सगळं मला क्लीन करावं लागलं उद्या. बरं झालं बॅग नाही आहे, हे सगळं सांडून गेले, तर हे सुद्धा क्लीन करायचंय. तसं तर मी वॉश करतच असते. चला तर मग आता हा व्हिडिओ मी येथेच एंड करते आणि भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. भरपूर कामं आहेत ती आवरून घेते आणि भेटूया उद्या. चला बाय बाय.